नमस्कार. आज मी MP पाटील सरांच्या कविता शिकवलेल्या कविता आवडलेल्या या पुस्तकातील नीरजाची सावित्री हे प्रकरण वाचत आहे. नीरजाची सावित्री. ऐन मध्यावर पौर्णिमेचा चंद्र अचानक गेला तेव्हा तू ओलाचिंब केलास काळ रात्रीचा पदर. कबूल आहे तो संपला असता हळूहळू कृष्ण पक्षातील चंद्रासारखा. तू सजवली असतीस आधीच स्वतःची चिता, पण म्हणून काय मलाच वेठीला धरायचे आणि गुंडाळायचे वडाला धागे. सुतावरून जाता येतं स्वर्गात, पण आणता येत नाही परत पोचलेल्या प्रवाशाला. हे कळलेच कसे नाही तुला? आणि एवढे करून शेवटी काय? तू निघून गेलीस स्वतः पातिव्रत्याचे धडे आणि प्रेमाच्या कसोट्या आमच्यावर लादून. माझ्या बये, सत्यवानाने डागले असते तोंडावर आणि जाळले असते तुला तुझ्या बापाच्या राज्यासाठी, तर किती घासल्या असत्यास प्रदक्षिणा वटलेल्या बुंध्याला. तुझे बरे आहे ग, तू झालीस नाही का पुराण कथांनी फोफावलेल्या वटवृक्षाची. पण आमचे काय? आम्ही पाचोळा या जुनाट वृक्षांचा. बांधल्या जातो आहोत पुन्हा पुन्हा हजारो नात्यांनी आणि रेशमी धाग्यांनी. कुरवाळतो आहोत, बांधल्या जात आहोत त्यांच्या अहंकारी प्रेमाला अन त्यांच्याच नावाचे टिळे मागत शृंगारतो स्वतःला. भोगतो वनवास अग्निपरीक्षा दिल्यावरही, फेडून घेतो स्वतःचीच वस्त्रे त्यांनी डावाला लावल्यावरही. सावित्री, सावित्री बाई, पुन्हा एकदा येऊन जा. या मतलबी सत्यवानांनी केली आहे होळी आमच्या आयुष्याची. त्यांचे वाढू द्यायचे हे अनाठाई तण, की संपवायच्या या वेदना जिवंत मरणाच्या. ते एकदा सांगून जा, ते एकदा सांगून जा. 1933च्या सुमारास विभावरी शिरूरकर यांचे कळ्यांचे निश्वास वाचकांना अस्वस्थ करून गेले. पण अव्यक्त राहिलेल्या स्त्रीमनाच्या व्यथांचे ते केवळ निश्वास होते. त्या पार्श्वभूमीवर नीरजाच्या कवितेतील स्त्रीमनाच्या संदर्भातील विद्रोहाचा स्फोट वाचकांना हादरवून टाकेल असा आहे. या संदर्भातील नीरजाच्या निरन्वयीनंतरच्या वीणा या दुसऱ्या काव्यसंग्रहातील सावित्री ही एक कविता. आपल्या सर्वांच्या मनात ती महाभारतातील वनपर्वातील पतिव्रता महात्म्य पर्वातील मार्कंडीय कथित सावित्री गेली कित्येक शतके घर करून बसलेली असते. हे घर असते पतिव्रतेच्या मिथचे. मृत पतीला परत मिळवण्यासाठी त्याच्या पाठोपाठ मृत्यूदेवाबरोबर मृत्यूलोकाकडे निघालेली सावित्री. तिला मृत्यूदेवाने मागे फिर म्हणताच माझ्या पतीला जिकडे नेले जाईल अथवा तो जिकडे गमन करील तिकडे मीही जावे, हा सनातन धर्म आहे. हा सनातन धर्मातील पातिव्रत्याचा आचार पाळणारी सावित्री. आणि या पातिव्रत्याच्या पुण्याईवर स्वतःच्या पतीचे प्राण, श्वशुराचे डोळे व राज्य आणि पित्याला 100 पुत्र मिळवणारी ही सावित्री. वनवासातील पतीशी विवाह होताच स्वतःचे राजकन्येचे अलंकार उतरून वल्कले परिधान करणारी सावित्री. शुश्रूषा, सद्गुण, नम्रता, इंद्रिय दमन, सर्वांच्या इच्छेप्रमाणे वर्तन, मीत भाषण, पतीची एकांतात सेवा आणि पतीला अकाली मृत्यू येऊ नये म्हणून 3 दिवस काहीही न खाता एकसारखे उभे राहून स्त्री त्रिरात्र व्रत करणारी सावित्री. भारतीय स्त्रियांना कुलीन आदर्श देणारी सावित्री. पतिसेवेचे, पतिनिष्ठेचे सावित्री वटपौर्णिमेचे व्रत सर्व पतिव्रतांना देणारी सावित्री. आपल्या मनात घर करून बसलेल्या सावित्रीच्या मिथला नीरजा आपल्या सावित्री या कवितेत उपरोधाच्या धारेवर धरते आणि तिला उलटी पालटी करते. या वेणा काव्यसंग्रहातील तिच्या बऱ्याचशा कवितांतील स्त्री संदर्भातील विद्रोहाचा स्फोट असाच स्फोटक स्वरूपाचा आहे. तिच्या कवितांची प्रतिज्ञाच आहे. पण मी आले आहे आता जुन्या वाटा पळवाटा सोडून या विस्तीर्ण मैदानावर. पांढऱ्या शुभ्र आभाळाच्या कागदावर विसावणारे माझे शब्द मला कोंडायचे नाहीत मनाच्या गाभाऱ्या. ही सर्वच कविता तिने आपल्या आईला अर्पण केली आहे.
तिथेही या सावित्रीच्या मीतचा अधिक्षेप करीत तिच्या आईने तिच्या पदरावर रेखलेला स्वातंत्र्याचे पंख फडफडवणारा अलवार पक्षी धाडला आहे. माप ओलांडतानाच शोधणार होत्या चौकसर नजरा. सती सावित्रीचे पारंपरिक चित्र तू माझ्या पावलावर ठशांवर चितारलेले. हे ठाऊक असूनही तू रेखलास आभाळ कवेत साठवणारा अलवार पक्षी. माझी फडफडणाऱ्या पदरावर कदाचित म्हणून आज ओसंडत आहे हे मोकळे आकाश क्षितिजासकट माझ्या प्रत्येक शब्दांतून. आपल्या मनात घर केलेल्या सावित्रीच्या मीठला जेव्हा ती चूड लावावयास निघते तेव्हा कवितेतील मुक्त स्त्रीच्या मीचा वास्तविक जयघोष करायला हवा होता. पण घडणारच ते वेगळेच याची तिला कल्पना आहे. माझ्या संस्कृतीने नजर केलेले स्त्रीत्वाचे आदर्श जेव्हा मी पेटवले शब्दांनी तेव्हा साऱ्या पतिव्रता पेटून उठल्या. ही आपल्या भारतीय स्त्री जीवनाची आजपर्यंतची शोकात्मिका. म्हणूनच ती प्रिय आईस तिरकस शैलीत लिहिते आहे. तुझी मुलगी सुखरूप यातनांच्या महापुरात. त्याच्या अनिवार प्रेमाची पिलावळ ती प्रसवते आहे विना तक्रार. इथं सारच मुबलक, मुलांपासून छळांपर्यंत. आणि मग आईला तिरकस विनंती. कालच्या आजच्या सावित्रीच्या पातिव्रत्याची त्या मिथची उपरोधिक विषण्ण टवाळी. मी आता संपल्यातच जमलेच तर एक कर. माझ्या कुंकवाचा करंडा, हळदीने भरलेला हिरवा चुडा आणि मंगळसूत्र. ते नाही मिळणार तरीही 4 काळे मणी ठेव माझ्या पिंडावर. मला मागायचे आहे पुढच्या जन्मी मरण असलेच तर पहिल्या वटपौर्णिमेला. ही अशी सावित्री संबंधित पातिव्रत्याच्या आदर्शाची वासलात लावणारी नीरजाची कविता. या कवितेत त्या सावित्रीला आजच्या वर्तमानात आमंत्रित करते आहे आणि स्वतःच्या स्फोटक विद्रोही रूपाने तिला सामोरी जाते आहे. त्या सावित्रीच्या मिथमधील कारुण्याला सांभाळत या कवितेचा प्रारंभ होतो. नीरजा काय नि तिची कविता अंतर्गत निवेदिका काय, ती शेवटी जन्मतःच कोवळीक लाभलेली एक स्त्रीच आहे. तेव्हा तिच्याकडून त्या पौराणिक कथेतले ते कारुण्य सांभाळले जाणारच. त्या वनपर्वातील मार्कंडेय कथेत सावित्रीवर कोसळलेली ती काळ रात्र, त्या काळरात्रीच्या आसवाने भिजलेला पदर. आणि हे सारे झाले आहे तिच्या जीवनाच्या ऐन मध्यावर. तिचा पौर्णिमेचा चंद्र अचानक विझला म्हणून. सत्यवानाच्या अचानक मृत्यूने तिच्या वाट्याला आलेले सारे दुःख कारुण्य टिपणाऱ्या त्या संबंधित प्रतिमा आपणा सर्वांना माहीत असलेल्या सावित्रीवर कोसळलेल्या त्या दुःख ब्रह्मात आपल्याला घेऊन जाणाऱ्या. हे असं अचानक झाले म्हणून तिने यमाचा केलेला मृत्यूलोकाच्या वाटेवरला वेडा पाठला भारतीय स्त्रीच्या जीवन प्रवासाच्या वाटेवर सुसंगत ठरावा असा. पण लागलीच ही कविता त्या पारंपरिक कारुण्यातून बाहेर पडून सजग होते आणि उपरोध गर्भ आविष्काराचे वळण घेऊ लागते. तो सत्यवान समजा अचानक जाण्याऐवजी कृष्ण पक्षातील चंद्रासारखा क्षीण होत होत मृत्यू पक्षाकडे गेला असता तरीही या पतिव्रतेने स्वतःला जिवंत पेटवून त्याच्या चितेवर ती सती गेली असतीच. अशी ही भारतीय संस्कृतीने स्त्रीवर लादलेली अमानुष पतिनिष्ठा. हे एवढे भीषण आहे की मग येथील कारुण्याला 2 अश्रू ढाळीत बसायचे ते कशासाठी. येथे उपरोधाचे 2 तिरकस टवाळखोर प्रश्नच विचारले पाहिजे. पण म्हणून काय, यमालाच वेठीला धरायचे हा सावित्रीचा वेडगळपणाला प्रश्न. आणि गुंडाळायचे वडाला धागे हा वटपौर्णिमेला वडाला धागे गुंडाळून त्याला प्रदक्षिणा घालणाऱ्या आजच्या तथाकथित पतिव्रतांना प्रश्न. दोघींच्याही अंध वेडगळपणाला ती निवेदिका समजावते. सुतावरून जाता येते स्वर्गात पण आणता येत नाही परत पोचलेल्या प्रवाशाला. हे कळलेच कसे नाही तुला. या सामान्य पातळीवरच्या समजावणीला लागलेच उपहासाचे वळण देत या सावित्रीने
तिच्या मागून शेकडो वर्षे जन्माला येणाऱ्या स्त्रियांपुढे तिने ठेवून दिलेल्या आदर्श पातिव्रत्याचा आणि प्रेमाचा औपरोधिक शैलीत अधिक्षेप केला जातो. आणि एवढे करून शेवटी काय, तर निघून गेली स्वतः पातिव्रत्याचे धडे आणि प्रेमाच्या कसोट्या आमच्यावर लादून. आणि मग ही निवेदक प्रश्नकर्ती सरळ वर्तमानाला भेटते आणि बापाकडून न मिळालेल्या हुंड्यासाठी नववधूंना जिवंत जाळणाऱ्या आजच्या सत्यवानांच्या संदर्भात त्याच सावित्रीला प्रश्न विचारते. माझ्या बाई, सत्यवानाने डागले असते तोंडावर आणि जाळले असते तुला तुझ्या बापाच्या राज्यासाठी, तर किती घातल्या असत्यास प्रदक्षिणा वटलेल्या बुंध्याला. या प्रश्नापूर्वीच याच पुराणकालीन सावित्रीने आजपर्यंतच्या स्त्रियांवर लादून ठेवलेले पातिव्रत्याचे धडे आणि प्रेमाच्या कसोट्या यांचा उल्लेख झाला आहे. म्हणून हा विरोधी लयाचा उपरोधिक जळजळीत प्रश्न, वठलेल्या राठ परंपरा आणि जुनाट अंधपतिनिष्ठा यांचा हा धिक्कार आहे. हा केवळ तात्कालिक घटनांचा धिक्कार नाही, तर हजारो वर्षे भारतीय संस्कृतीत मनोमनात भिनलेल्या त्या धर्मभ्रष्ट मूल्यांचा हा धिक्कार आहे. ही विरोधी लयाची रचना चालूच राहते. त्या पुराणकालीन सावित्री शेजारी आजच्या स्त्रीचे चित्र ठेवले जाते. तू झालीस नायिका पुराणकथांनी फोफावलेल्या वटवृक्षाची, पण आमचे काय, आम्ही पाचोळा या जुनाट वृक्षाचा. त्या तुझ्या मीतचे भाग्य, त्या मीतमधील त्या तुझ्या स्त्रीचे भाग्य, पातिव्रत्याचे उदात्त मूर्त रूप असलेली नायिका असा तुझा केलेला गौरव. अनेक पतिव्रतांच्या अशाच पुराणकथांनी रचलेल्या ग्रंथातील तू श्रेष्ठ नायिका. सावित्री वटपौर्णिमा हे समस्त स्त्रियांसाठी सनातन धर्माने सांगितलेले व्रत असे तुझे महात्म्य. अशी तू झालीस नायिका पुराणकथांनी फोफावलेल्या वटवृक्षाची. पण तुझ्याच सारख्या अशा मिथांमधून फोफावत असतात भ्रष्ट धर्माचे, भ्रष्ट परंपरेचे, भ्रष्ट मूल्यांचे, भ्रष्ट कर्मकांडांचे वटवृक्ष. आणि अशा जुनाट सनातन वटवृक्षांच्या भ्रष्ट मूल्यांच्या आणि भ्रष्ट कर्मकांडांच्या छायेत आमच्या जीवनाचा होत असतो पालापाचोळा. या आमच्या पाचोळ्याने जगायचे कसे असते? या आमच्या पाचोळ्याने जगायचे कुणासाठी असते? हजारो नात्यांनी आम्हाला त्यांच्याशीच बांधायचे असते. त्याच्या अहंकारी प्रेमाला आमच्या रेशमी धाग्यांनी कुरवाळायचे असते. आपले सर्व व्यक्तिमत्व नाकारायचे असते आणि त्याच्यासाठीच असायचे असते. त्याच्याचसाठी शृंगारायचे असते आणि सर्वात मोठे सौंदर्य शृंगार चिन्ह म्हणून जन्मोजन्मी अस्तित्व शून्य होण्याचा त्याच्या नावाचा टिळा मागावयाचा असतो. जन्मोदोन जन्मी त्याच्याच नावाचे टिळे मागत शृंगारतो स्वतः. आणि याच टिळ्याच्या चारित्र्यासंबंधित संशयातून सुटण्यासाठी जन्मोजन्मी अग्निदिव्य करूनही अपमानित वनवासी जीवन जगायचे असते. आणि याच टिळ्याने डावाला लावल्यावरही जन्मोजन्मी प्रतिकार करायचा नसतो आणि जन्मोजन्मी निमूटपणे अब्रू लाज याबाबत निर्लज्ज व्हायचे असते. अशी दोन विरोधी लयातील चित्रे समोर रेखाटून या कवितेने पातिव्रत्य कल्पनेतील भ्रष्ट मूल्यांचा उपहास औपरोधिक शैलीने आपल्या कल्पक प्रज्ञेला भिडवला आहे. आणि अखेरच्या बंधात परत या कवितेतील निवेदिका वर्तमानाशी येऊन भिडते आणि त्या भूतकालातील पुराणकथेतील सावित्रीला आवाहन करते, सावित्री बाई, पुन्हा एकदा येऊन जा. ते एकदा सांगून जा, ते एकदा सांगून जा. तिने पुन्हा कशासाठी यायचं आणि एकदा काय सांगून जायचं आहे? या मतलबी सत्यवानांनी केली आहे होळी आमच्या आयुष्याची. त्यांचे वाढू द्यायचे हे अनाठाईत तण, की संपवायच्या या वेदना जीवन मरणाच्या. ज्यांच्यासाठी आपण व्रतकांड करतो, ज्यांच्या जन्मोजन्मीच्या टिळ्यांसाठी भिक्षा मागतो, ज्यांच्या प्रीतीच्या रेशमी धाग्यांनी कुरवाळतो, ज्यांच्या अहंकारी स्वकेंद्रित प्रेमाला जीवापाड जपतो, ते सारे सत्यवान गेली शेकडो वर्षे आमच्या आयुष्याची होळी करीत असतात. आमच्यातील स्त्रीच्या स्वत्वाचा पाचोळा करीत असतात. हे सारे असेच चालू ठेवायचे
की जिवंत मरणाच्या वेदना संपवायच्या? निवेदिका सरळ सुचवते आहे, हे सारे संपले पाहिजे. नव्या मुक्त स्त्रीने हे सारे संपवायचे आहे. नव्या मुक्त स्त्रीने या मिथ्या मिथला, त्यातील मिथ्या व्रतकांडाला विद्रोही नकार द्यायचा आहे. या कवितेच्या अंतर्बाह्य रूपाकडे जरा अधिक न्याहाळून पाहू लागलो तर ही कविता आपल्याला एक अधिकच तीव्र, उत्कट, टोकदार अनुभव देऊ लागते. हा अनुभव या कवितेत आपल्या कल्पक प्रज्ञेला दिसणाऱ्या सावित्रीच्या 3 गर्भित प्रतिमांतून आपण घेऊ लागतो. 1. पहिली, वनपर्वातील मार्कंडेय कथित ती विशिष्ट सावित्री, जिच्यावरती काळरात्र कोसळलेली असते, जिच्या काळरात्रीचा पदर आसवानी ओलाचिंब झालेला असतो. ऐन मध्यावर विझलेल्या तिच्या पौर्णिमेच्या चंद्रासाठी मृत्यूदेवाचा पाठलाग करीत जी सैरभैर धावत असते. हे सारेच आपल्याला हळुवार करणारे, प्रीतीच्या उदात्ततेचा प्रत्यय देणारे. तर अशी ही प्रथम दर्शनातली विशिष्ट सावित्री, जिचे घर आपल्या मनात अगोदरच बांधून ठेवलेले असते. 2. दुसरी प्रातिनिधिक सावित्री, सर्व कविताभर आपल्याला भेटत राहते ती. त्याच विशिष्ट सावित्रीच्या मिथ्या मिथमधून जन्माला आलेली, सनातन धर्माने जन्माला घातलेली, शेकडो वर्षांच्या रूढ परंपरांच्या पायवाटेवरून चालत असलेली, वडाला प्रदक्षिणा घालणाऱ्या सावित्री समूहाची ही प्रतिनिधी. व्रतकांडात बुडालेली, वडाला दोरे गुंडाळणारी, पतीसाठी जन्मणारी, पतीसाठीच मरणारी, जन्मोजन्मी त्याच्याच नावाने टिळे मागणारी, जुनाट वृक्षांच्या पाचोळ्यासारखी सुकून जाऊन अस्तित्व शून्य होणारी, आपले निष्कलंकित चारित्र्य सिद्ध करण्यासाठी अग्निदिव्य करूनही संशयी डोळ्यांच्या धाकात वनवासी जीवन जगणारी, पतीच्या सगळ्या डावांना निमूटपणे उघड बळी पडणारी, अनेक रेशमी नात्यांनी पुरुषांच्या स्वार्थाला कुरवाळणारी शोषित प्रातिनिधिक सावित्री. इथेच आपल्याला त्या सनातन धर्माच्या वटसावित्रीतल्या उपदेशबंधातील गडद स्वरूपातील तीच प्रातिनिधिक सावित्री दिसू लागते. पती हे जिचे व्रत, अशी ही पतिव्रता. पतीला देवासारखे मानून तो जेणेकरून संतुष्ट राहील अशा रीतीने त्याच्याशी वागणारे, त्याच्या मनाविरुद्ध कोणतीही गोष्ट न करणारी, त्याच्याशी गोड भाषण करणारी, त्याची सेवा करणारी, त्याच्या आज्ञेत राहणारी, त्याच्याशी न बोलणारी, पतीच्या अगोदर न जेवणारी, त्याच्या अगोदर न निजणारी, गृहकृत्यात दक्ष असणारी, पती आंधळा, रोगाने पीडित, कुरूप असला तरी त्याच्याबद्दल तिटकारा न करणारी, अशी आपल्या धर्मात सांगितलेली पतिव्रता धर्माची तत्वे पाळणारी. तिसरी सावित्री कविता अंतर्गत निवेदिकेच्या रूपाने आपल्याला भेटते ती. आडव्या तिडव्या प्रश्नांनी त्या मिथ्या मीची रेवडी उडवणारी, त्या मीचे मिथ्यत्व उघड करणारी, स्वत्वाला जपणाऱ्या मानवी स्त्रीची अशी एकतर्फी व्रतकांडनिष्ठा असूच शकत नाही अशी मांडणी करणार. कुणीतरी भ्रष्ट सनातन धर्माने निर्माण केलेली, कुणातरी अमानुष परंपराने चालू ठेवलेली, कुणातरी पुरुषी स्वार्थाने लादलेली, तिच्या देहा आत्म्यासकट बांधून ठेवलेली ती मिथ्या सावित्री नाकारली पाहिजे अशी विद्रोही भूमिका ठामपणे मांडणारी, स्वतःच्या मनुष्यत्वाचे भान असलेली, भ्रष्ट धर्म, भ्रष्ट परंपरा, भ्रष्ट मूल्ये यातून मुक्त झाले. नवीन स्वतंत्र मुक्त स्त्रीचे रूप स्वतःच्या रूपातून उभे करणारी ही तिसरी सावित्री आपल्या कल्पक प्रज्ञेला इथेच भेटते. या तिसऱ्या सावित्रीचे उपरोधिक प्रश्न ठाम विद्रोही भूमिका मांडणारे असतात. आणि एवढे करून शेवटी काय, तर निघून गेले स्वतः पातिव्रत्याचे धडे अन प्रेमाच्या कसोट्या आमच्यावर लादून. सत्यवानाने डागले असते तोंडावर आणि जाळले असते तुला तुझ्या बापाच्या राज्यासाठी, तर किती घातल्या असत्यास प्रदक्षिणा वटलेल्या बुंध्याला. या मतलबी सत्यवानाने केली आहे होळी आमच्या आयुष्याची, त्यांचे वाढू द्यायचे हे अनाठाई तण, की संपवायच्या या वेदना जिवंत मरणाच्या. त्या पुराणकथांनी फोपावलेल्या वटवृक्षाची मिथ्या नायिका पुराणातच राहिली पाहिजे,
आणि संपवायच्या या वेदना जिवंत मरणाच्या असे आत्मविश्वासाने म्हणणारी नवी सावित्री जन्माला घालायची आहे, अशी या तिसऱ्या सावित्रीची स्पष्ट ध्वनित भूमिका आपल्या कल्पक प्रज्ञेच्या मनोमनी भिडते. व्रतकांडाच्या बंधनात अडकून पडलेल्या त्या सावित्रीला ही बंधनमुक्त सावित्री प्रश्न विचारते आहे. यातच मोठे नाट्य आहे आणि हे प्रश्न तसे तिरकस स्वरूपाचे असल्याने या नाट्याला उपरोधाचे रूप लाभले आहे. या नाट्यपूर्ण उपरोधाने त्या बंधनमुक्त सावित्रीला ही बंधनमुक्त सावित्री उघडी पाडित आहे. या बंधनमुक्त सावित्रीच्या माध्यमातून त्या मीथमधील मिथ्याला, ती मीथ रचणाऱ्या पुरुषी स्वार्थाला, त्या मीथमधून निर्माण होऊन चालत आलेल्या रूढी परंपरांना आणि त्यातील अमानुष धर्मभ्रष्ट मूल्यांना सगळ्यांनाच उघडे पाडले जात आहे. झालीच नाही का पुराणकथांनी फोफावलेल्या वटवृक्षाची, यामधील त्या विशिष्ट सावित्रीच्या प्रतिमेला विरोधी लय साधून आलेली आम्ही पाचोळा या जुनाट वृक्षांचा, ही दुसऱ्या पारंपरिक सावित्रीची प्रतिमा तथाकथित पातिव्रत्य आणि त्या पहिल्या विशिष्ट सावित्रीच्या मिथमधून चालत आलेले मिथ्या आदर्श पुढील स्त्री जातीच्या अस्तित्वाचा कसा पालापाचोळा करतात, हे भेदक सत्य आपल्या मनाला तीव्रतेनं भिडवीत असते. पुन्हा पुन्हा हजारो नात्यांनी आणि रेशमी धाग्यांनी कुरवाळतो आहेस. यातून सुचवली जाणारी पिता पती पुत्र आदी सर्वच नाते संबंधातली तीनही सावित्रींमधील स्त्रीची वत्सल कोवळी आणि बांधल्या जात आहोत त्यांच्या अहंकारी प्रेमाला आणि जन्मोजन्मी त्यांच्याच नावाचे टिळे मागत शृंगार तो स्वतःला, यातून सुचवले जाणारे स्त्रीवर लागलेले स्वार्थी पुरुषी परंपराचे बंधन हा विरोधाभास विद्रोहाच्या वाटेवर नेणारा असतो. सीता, द्रौपदी या आणखी दोन स्पष्ट सूचित पौराणिक प्रतिमा आणि जिवंत मरण, आयुष्याची होळी या पारंपरिक प्रतिमा या दुसऱ्या पारंपरिक सावित्रीला आणखी गडद करून उत्कट विद्रोही परिणाम साधणारे असतात. या कवितेत वनपर्वातील त्या पहिल्या विशिष्ट सावित्रीला आवाहन करताना माझ्या बये सावित्रीबाई तुझं बरे आहे ग, अशी जवळकीची संबोधने उपरोधिकच आवाहन करतात. आणि अखेरचा ते एकदा सांगून जा, ते एकदा सांगून जा हा द्विरुक्तीचा लय तीच उपरोधाची विद्रोही धार वाढवीत नेणारा ठरणारा असतो. राजकीय क्रांती, सामाजिक परिवर्तन, वर्गलढा, दलितांचा विद्रोह या आशयाच्या कित्येक कविता अकारण लाऊड होत केवळ विधाने करीत आदेश देत राहतात आणि कोरडे गद्यभाषित असे विधानरूप स्वतःला प्राप्त करून घेत असतात. येथे तसे न होता ही नीरजाची कविता मुळीही लाऊड न होता स्त्री संदर्भातील परंपरातील कारुण्य, अगतिकता यांचाही हळूवार सूचक प्रत्यय देत स्फोटक विद्रोहाचा एक उत्कट काव्यात्मक अनुभव देते. तिची थेट, डायरेक्ट, पारदर्शक, तिरकस, प्रश्नांकित आविष्कार शैली या कवितेला लाऊड होऊ देत नाही, विधान वजा होऊ देत नाही, भावविवशही होऊ देत नाही. मात्र विद्रोही नकार हा भाव तीव्रतेने व्यक्त करण्याचे कार्य उत्कटतेनेच येथे होत राहते आणि स्त्री संबंधातील तिच्या मनुष्यत्वाबद्दलची, तिच्या मुक्ततेबद्दलची तिची मागणी भावोत्कटतेच्या पातळीवर जात असते. धन्यवाद.